नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे। घरी गावी असले की सकाळपासूनच घर भरल्यासारखं असतं। शेजारपाजारांची ये जा वगैरे चालू असते सकाळपासूनच। पिल्लू पण सकाळ सकाळी लवकर उठून बसलं होतं। मी आधी सकाळी उठून पहिल्यांदा हे बॅकग्राऊंडचं डेकोरेशन लावून घेतलं। ती तयारी आधी मी करून घेतली। त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी पण तयार झाले। क्लिप काढताना कोणीतरी काहीतरी बोललं होतं म्हणून मला खूप हसू आलं। पिल्लू पण छान मस्त गप्पा मारत तयार होत होता। ही मी रीलसाठी एक क्लिप काढलेली, तीच ब्लॉगमध्ये टाकते। असं काहीच केलं होतं आम्ही डेकोरेशन वगैरे। पिल्लू पण छान तयार होत होता। ते हलव्याचे दागिने जरा त्याला टोचत होते, त्यामुळे त्याची किरकिर चालू होती। माझी मम्मी आहे, हे आमच्या शेजारच्या वहिनीत, त्यांनी पण खूप जास्त मदत केली होती मला हे सगळं डेकोरेशन वगैरे पिल्लूला तयार करण्यात। आदूचं आमच्या मध्ये चालू होतं पिल्लू कृष्ण बनलाय म्हणून। सगळा कार्यक्रम खूप छान पार पडला। पिल्लूनी पण अजिबात किरकिर केली नाही। ही पिल्लूची मावशी आहे, जी दवाखान्यात गेली होती, पण अचानक ती आली, त्याच्यामुळे तिलाही बघायला म्हणजे तिलाही भेटलं ओवाळायला वगैरे कार्यक्रम करायला। छान असा पार पडलेला कार्यक्रम। हे सगळं मिक्स वगैरे करून मग आम्ही आंघोळ घातली। गोळ्या बिस्किट वगैरे, लहान मुलं असतात शक्यतो, पण सकाळ सकाळ केलं तर त्याच्यामुळे लहान मुलं सगळी शाळेत गेली होती, त्यामुळे कुणी लहान मुले भेटली नव्हती आम्हाला। आदूचं पण केलं होतं, म्हणतात की म्हणजे 4 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षाचा होईपर्यंत करतात। आता पिल्लूचं आमचं 4थं वर्ष चालू आहे, त्यामुळे त्याचंही वर्णन करून घेतलं। त्याला मस्त वाटत होतं, ते लाया वगैरे डोक्यावरून टाकत होते, तर पाऊस पडतोय असं त्याचा। यानंतर हे बायकांचे व्हिडिओ वगैरे घेणं चालू होतं। मला हे सणांचे वाईब्स असतात नाही, खूप जास्त आवडतात। एवढं छान वातावरण असतं, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, असं वाटतं मला रोज सण असावे। मला एवढे सण सेलिब्रेट करायला आवडतात ना आपले मराठी, खूप म्हणजे खूप जास्त। पिल्लूने पण एवढं छान कोऑपरेट केलं तर म्हणजे मी माहेर येण्याचं खरं कारण हे होतं की पिल्लूचं पहिलं बोरनान होतं, ते मला छान करायचं होतं। इकडे एकटीने मला सगळं काही करणं पॉसिबल झालं नसतं, त्यामुळे मी ती माहेरी आली आणि हे सगळं केलं। पिल्लूने खूप छान कोऑपरेट केलं ते आम्ही शेजारी गेलो होतो। ही आदूची फ्रेंड आहे, तिचंही बोरनान होतं। त्या वहिनींनी पण छान डेकोरेशन केलं होतं, घरच्या घरीच केलं होतं त्यांनी, पण छान मस्त डेकोरेशन केलं होतं मागचं। आदूची फ्रेंड होती, त्याच्यामुळे आदूलाही सगळे करतात तसं करायचं होतं। दुपारी कपडे वगैरे चेंज करून जरा निवांत झाल्यावरती आम्ही गेलो आमच्या एका मैत्रिणीच्या घरी। त्यांनी नवीन घर बांधले, पूजाला जाणं काय मला पॉसिबल झालं नव्हतं, पिल्लू लहान होतं त्यामुळे। मग आज आम्ही गेलतो त्यांच्या घरी। घर खूप छान बांधलं होतं आणि ते रानात असल्यामुळे एवढं मस्त वाटत होतं ना। गॅलरीमध्ये येऊन एवढा छान व्ह्यू येत होता, शेजारचं हिरवगार शेत वगैरे खूप छान दिसत होतं। माझं तर अक्षरशः तिथून पाय निघत नव्हता। पिल्लूला पण एवढं छान वाटत होतं ना, तो पण मस्त खेळत होता तिथे बेडवरच्या। त्याला पण खिडकीतून बाहेर हिरवगार दिसत होतं। घरी आलो तर पप्पांनी मासे आणले होते। हा चिलापी मासा आहे, गोड्या पाण्यातला, आणि भीमा नदीतल्या पाण्यातल्या माशाची एवढी चव काही वेगळीच असते ना। मला कुठेच हा मासा खायला भेटत नाही, ना पुण्यात भेटतो ना वाईत। इथे ह्यांची फिश फ्राय करण्यासाठी मॅरिनेट करायची तयारी चालली होती आणि मी वाटण काढत होते, म्हणजे आपल्या जे रस्साभाजीसाठी लागतं ते वाटण वगैरे काढायचं चालू होतं। आणि आदू लहान असल्यापासून पिल्लूला इकडे आले की माहेरी आले की त्याला खाऊ घालायची ड्युटी त्याच्या अण्णांकडे असते, म्हणजे माझ्या पप्पांकडे। कायम लहानपणापासून इकडे आले की तेच त्याला खाऊ घालतात, मग काहीही असो। इकडे फिश फ्राय चाललं होतं छान, मम्मी तिकडे रस्साभाजी करत होती आणि मी बिर्याणी बनवली होती। बिर्याणी वगैरे खाऊन मस्त ताव मारून असा मस्त संपवला दिवस। बाय।